513 कारागृह पोलीस शिपाई यांच्या भरतीकरता म्हणून गेले 29 जानेवारीपासून आपण शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टर्स या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवत आहोत. सुरुवातीला सिस्टीम रोल ऑन होईपर्यंत आपण सुरुवातीला 500, 1000, 1500 अशा पद्धतीनं कॅन्डिडेट्स बोलत होतो. आता जवळजवळ दीड महिना आपण ही भरती करत आहोत. त्यामुळे आता जवळजवळ आपण 4000 अर्ज एका दिवशी आपण प्रोसेसिंग करता म्हणून बोलत आहोत. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सर, आज भरतीच्या दरम्यान काहीसा गोंधळ उपस्थित झाला होता, असे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. सध्याची परिस्थिती कशी आहे आणि आपली पूर्ण यंत्रणा या ठिकाणी कशी काम करते? साधारणपणे गेले 1 महिना आम्ही जेवढ्या कॅन्डिडेट्सला बोलवत होतो तेवढेच कॅन्डिडेट आज देखील होते. आज महिलांची पहिला दिवस होता आणि प्रत्येक महिलांच्या बरोबर भाऊ किंवा वडील, पॅरेंट्स कोणतरी कंपनी असल्याकारणाने त्या ठिकाणी थोडासा जास्त क्राऊड दिसत आहे. परंतु जेव्हा एंट्री होत होती, जेव्हा सुरुवातीला 4:30 वाजता गेट ओपन झाले तर त्यावेळेला सुरुवातीला थोडासा क्राऊड दिसत आहे. परंतु त्या ठिकाणी ओव्हर क्राऊडिंग किंवा स्टॅम्पेड किंवा असा कुठलाही प्रकार झालेला नाही आहे. 4:30 वाजता त्यांना आतमध्ये घेण्यात आलं. इंटरनल रोड्सवरती लाईन्स लावण्यात आल्या आणि भरती प्रक्रिया अत्यंत शांततेत सुरू आहे. सर, पालकांना काय आव्हान असेल, कारण की जे पालक कॅन्डिडेटसोबत येत आहेत त्यांच्या राहण्यासाठी देखील आपण सोय केलेली आहे. जे पालक या ठिकाणी येत आहेत त्यांना आपण काय आव्हान? मुलांसाठी सुद्धा आणि मुलींच्यासाठी सुद्धा आपण रिक्रिएशन हॉल जो शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. पालकांना माझं आव्हान असेल की त्या ठिकाणची ती फॅसिलिटीचा त्यांनी उपयोग करून घ्यावा. आणि मी असं म्हणणार नाही की मुलींना कंपनी करू नका, परंतु जरी बरोबर आलं तरीसुद्धा कॅन्डिडेटला व्यवस्थित आतमध्ये जाण्यासाठी म्हणून कॅन्डिडेटनी ठराविक अंतरावरती आपल्या पॅरेंट्सनी आपल्या कॅन्डिडेट्सला सोडावं आणि त्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी. साधारणतः किती दिवस ही भरती प्रक्रिया सुरू असणार आहे? जवळजवळ दीड महिना आपण ही भरती घेत आहोत. 26 मार्च आपली शेवटची तारीख आहे. आता महिलांचे 4-1 दिवस महिलांचं फिजिकल टेस्ट आहे, त्यानंतर माजी सैनिक, इतर काही कॅन्डिडेट्स आणि त्यानंतर 26 मार्चला आपला शेवटचा दिवस आहे. त्यानंतर साधारणपणे 6 एप्रिल ही तारीख आपण लेखी परीक्षेसाठी म्हणून मुकरर केलेली आहे. तर साधारणपणे सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना, कॅन्डिडेट्सला माझं आव्हान आहे की त्यांनी 6 एप्रिलच्या हिशोबानं आपली तयारी करावी. सिंहगड कॉलेज जे आहे तर त्या ठिकाणी आपण ही लेखी परीक्षा घेण्याचं प्रयोजित आहे. लवकरच आम्ही त्याचं अधिकृत नोटिफिकेशन वेबसाईटवरती पब्लिश करू. कृपया वेबसाईटवरती लक्ष असू द्या आणि आपण लेखी परीक्षेची तयारी करावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.